बिना आंघोळीची साई. तू चुप बस, काही पण नाही बोलायचं. तू बघ आधी. खरं सांग. मित्रांनो विश्वास ठेवायची बिना आंघोळीची आहे. असं वाटत राहतं की आपल्या नवऱ्याचं आपल्याकडे लक्ष नाहीये, तो त्याला आपल्यासोबत सण साजरे करायचे नाहीयेत किंवा फक्त काम काम काम. पण असं नसतं, त्यांनाही तेवढी जबाबदारी असते संसाराची. तर आपल्याला समजायला पाहिजे की आपण कसा त्यांच्यासोबत वेळ घालू शकतो. हे त्या रील्स दाखवण्याचा उद्देश आहे की कुठलीही परिस्थिती कशी पण असू दे, पण आपण थोड्या टायमामध्ये थोड्याशा वेळेमध्ये पण आपण त्यांच्यासोबत आपला सण साजरे करू शकतो, आपण आनंदी राहू शकतो. तू हे काय लिहितोय? ही आपल्या मैत्रीची खूण असेल. चालेल. वेलकम टू दी शार्ली ब्लॉग्स. तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे होळीचा, म्हणजे आता होळी सण येतो त्याचा BTS व्हिडिओ. कशी आम्ही रील केली, कसं काय बनवतात, त्याचं सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण बघायला भेटेल. तर तो BTS तुम्ही नक्की बघा. आता मी रेडी झालो आहे इकडे शूटसाठी. मी मस्त रेडी झाली आणि मी या BTS मध्ये गॅरेजवाला बनणार आहे, म्हणून आपला एकदम सिंपल राहायला लागेल, कारण थोडा तो कॅरेक्टर मध्ये घुसण्यासाठी तसं राहायला लागेल. तर स्टोरी आहे तुम्हाला नक्की कळेल. तुम्ही रील्स बघितली आहे आणि ती एवढीशी रील्स म्हणजे ती कदाचित 80-90 सेकंडची रील्स असेल. त्याच्यासाठी किती मेहनत केलेली आहे ते तुम्हाला या BTS मध्ये बघायला भेटेल. तर कंटिन्यू राहा आणि शेवटपर्यंत बघा. जर तुमची इच्छा झाली फ्युचरमध्ये काय रील्स बनवायची तर कशी रील्स बनवली जाते ते तुम्हाला दिसेल. तर चला भेटूया डायरेक्ट लोकेशनला. चला, अजून येत आहेत आपले फ्रेंड्स लोक. तर लोकेशनला आम्ही आलो आहे. आता मित्रांची वाट बघतोय, डायरेक्टर साहेबांची वाट बघतोय. तर येत आहेत, 5 मिनिटात पोचतात ते. तर लगेच सुरू होईल आपला शूट. तर बघत राहा, खूप मजा येईल, खूप धमाल करूया या ब्लॉगमध्ये. तर बघत राहा. त्या डायरेक्टरनी एक नवीन चेहरा बघा. ध्यान से देखिए हे बंदे को. अरे काढ रे. ओ माय गॉड. नीला जबरदस्त, काय खतरनाक लोक आहे नीले. अरे मला आता लाज वाटतं त्याकडे बघायला. नाही जबरदस्त. स्टोरी काय चाललंय यांचं? 1 तास याच्यातच जाणार. आता उठलोय. रोल सांग याला विचारा. तो माझ्यासोबत असेल गॅरेज मध्ये काम. एक काम कर ना भाई, तू पण एक गाडी घ्या. हा कपडे असे आणतो ना आई सोबत, एकदम चांगला वाटतं. अरे चालू आपण वरच घेऊया. चला एक काम अरे पॅन्ट कुठे एवढी? हा ना यार, नॉर्मलच वाटतंय. फोन नाही तर आपण तुझा शॉट घेऊया. हे का लावलंय तुम्ही? का लावलंय? का असं स्कार्फ लावलंय? स्कार्फ नाही काढत आहे बघ ना. तो मला दिसतंय ना ते इंडियन. सब करता मैं सब करता तू जा से. आणि साडी का दिलीस तू? लग्नाची खरं टाइम साडी. अरे लग्नाची कन्सेप्ट आहे बाबा. जर मुलगी बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असता तर मग तसा दिला असता. आल्यानंतर तुला काय करायचंय, फक्त डायरेक्ट
हा फक्त तुझं डायलॉग मग मी वाटलं असं इथून जवळून घेतो तू माझा डायलॉग. तर जा इथून निघ, मला कामं करू दे. हा मी नंतर घेते डायलॉग. हा मग ठीक आहे. समजलं? हा अँगल घेऊन टाक. रेडी जा पाठी जा पाठी हां बस रोलिंग अँड ॲक्शन ये मिक्सिंग कर मिक्सिंग कर. कुठला कलर आवडतो तुला सांग. मला काला, कारण की मी काला आहे ना. काय होळी खेळायची रे आताच. रील्समध्ये. निघत नाही रे, पॅकिंग तरी केवढी बारीक आहे. काय नाही गं, पाडावं लागेल. आमचा भाऊ काम करतो. काय करायचं? हा मग ह्याच्यात टाक, येल्लोमध्ये टाकू आम्ही. तर असं पकड आणि फक्त काढ. हो रंग तेरी मायिका रंग सच्चाई का. बस झालं, बस झालं. तुझं गाणं विसरलो. ते काय वाटतं माहितीये का, पिवली हलत ना लाल तो या काय लाल मसाला कोला आहे. इस चेहरे के पीछे कुछ राज छुपा है. त्याचं लग्न होतोय ना म्हणून. काय शादी है ना, गाणं थोड़ा आम्ही लग्नाला फेस reveal पूरा करू एकदम त्याचं. क्लीन करने को लिया है. दाखवते चिकने चमडे. चमड़े चमड़े काय है? ए तू रुमाल निकाल के बात कर रहे. रिएक्शन नाही घेतला तुला हात करते मग नंतर तुम्हाला रिएक्शन घ्यायचं आहे. तुषार थोडं बॅक साईड लाव, थोडं पाठी सरक. अरे हे खसतो ना पाठी चेअरच. अरे अरे बस बस. ए याला उठ इथून. हे गेलं बरं चल तुला जायचं. काम आहे. चल चल. बस. आपल्यासाठी वाट बघतोय. हां तुषार थोडं ते वरती दाखव. हां बस ओके. सायली जा आता बॅक जा. त्याला वरती खालती करेला का मी? हां हा तेवढंच राहा, तिथेच राहतो. ठीक इथंच राहतो, आहे. मला वाटलं म्हणून विचारलं पहिले. रोलिंग अँड ॲक्शन. कट इट ओके. एक्स मॅन. एक मिनिट हा. एक मिनिट. लावायचंय काढून नाही फक्त काढायचा हात फक्त त्या जवळ नाही असं. असा हा हा ठीक आहे बस. समजलं? मोठीवरून कलर घेशील. ठीक आहे. रोलिंग खाली बघ. ॲक्शन. आता वरती बघ सर. कट. आता ती पक्षीशी फेक पाहिजे. बस झालं. मग ती कलर कशी लागली? फक्त असं. असं एवढं प्रेमाने नाही लावायचे तुला. घ्यायचं नाही डायरेक्ट तोंडावर हे करायचंय. अरे वही तो दिखेगा ना भाई. इतका प्रेमाने नाही करायचंय तिला. डायरेक्ट फेकायचं बोल, नाही तर तिला डायरेक्ट असं फेक अख्खा वत अंग. डायरेक्ट चेहऱ्याला लावते. बस एवढंच दाखवायचं. खरं मध्ये ओके फक्त ॲक्शन कर. फक्त वरती बघतो. ठीक आहे. ओके ठीक आहे. खाली बघा. खाली बघून नाही बघतो. ठीक आहे. ओके. सांग का मला. रोलिंग अँड ॲक्शन. कट. तू हसू थोडं वरती वरती चार. आता तो शॉट दे. हां माझ्याकडे ॲक्शन. वरती वर. ठीक आहे. फक्त हा डायलॉग मला बसून जाऊ. मी बोलून मला नाही लावणार त्याला. मी हात टाकतो आणि नंतर उठतो. हा हात दाखवून तो उभा राहा. ओके रोलिंग. चालेल. मानली ना मला नाही. थोडं फक्त हुकअपसाठी आपण पाठवतो. ठीक आहे. रेडी. रोलिंग खाली बघ थोडंसं अँड ॲक्शन. मला नाही लावणार त्याला.
फरक असलो लावणार त्याला. एवढंच नाही. आता तुझ्या हाताचा स्पर्श आणि होळीचा कलर दोन्ही हवं आहे मला. कट आहे. ओके ॲक्शन. असू दे. तुझ्या हाताचा स्पर्श आणि होळीचा कलर दोन्ही हवं आहे मला. स्क्रिप्ट. यामुळे मला तुझ्यासोबत वेळ काढायला भेटत नाही. अँड ॲक्शन. काम आणि कर्जाचं टेन्शन यामुळे तुझ्यासोबत मला वेळ काढायला भेटत नाही. काका पण आपली शूट बघताय. काम आणि कर्जाचं टेन्शन यामुळे मला तुझ्यासोबत वेळ घालवायलाच भेटत नाही. मला माझं नशीबच नाही आहे आपले सण साजरे करायला तुझ्यासोबत. पिक्चर आहे माझं नशीबच नाही आहे आपले सण साजरे. ऑटोग्राफ घे माझा. सेल्फी सेल्फी. सेल्फी घेतो. आला नाही व्यवस्थित? ॲक्शन. जर प्रेम खरं असेल तर नशीब बदलायला वेळ लागत नाही. कट आहे. परत बोल. परत बोल. जर प्रेम खरं असेल तर नशीब बदलायला वेळ लागत नाही. स्क्रिप्ट. कलर लाव. ही जाईल नाही मग कलर लावून जाईल ना. वाईट वेळेस थोडासा वेळ काढून जे होत आहे ना हे कसं माहिती आहे याचे चालायचेच ॲक्शन असतं चालणार कंटेंट. मग ते मागे व्हॉइस ओव्हर मध्ये हा टाकलं. व्हॉइस ओव्हर मध्येच टाकणार आहे. मी असं फक्त तिच्याकडे बघत राहील हा तर मग तूच बोल ना तिला कलर लावायचा तुला. समजलं का? आम्ही तेच तर सांगत होतो. हा वाला शॉर्टच घ्यायचा होता. मी तेच बोलत होतो. वाईट वेळेस हे हे काळा सगळं कलर तिचं डबिंग राहील. हिला डायलॉग बोलायची गरज नाही. ही फक्त चालते कंटिन्यू. चाल सायली. हा हा. नंतर मग तू हा मला अक्षय बोलेल. अक्षय तुझा डायलॉग येणार आहे आता. कोणता वाला आहे? नाही ना. हा. टॅटू कुठे? नाही ना. पण तू मास्क का लावलाय? अरे यार. ॲक्शन. कट आहे. लावायचं. अरे इथेच लाव फक्त. नाही नाही नाही. हा मग मी नंतर येणार आहे व्हिडिओ मध्ये परत. काळा कलर कुठे? काळा कलर. कमी कर. यालाच लागतो नंतर. ऐक ना. ते तिच्या हाताला हात पकडतोय जाताना शॉट तिच्या हाताला कलर दिसतो. हा म्हणजे मी लगेच जाते का टर्न. असं नाही. हाताला कलर नाही. ॲक्शन. परत परत परत. परफेक्ट इथेच थांबतो. ठीक आहे. ॲक्शन. लाजणार. स्माइल देणं असं करायचं. नाही फक्त नॉर्मली उभं राहा. नाही पण ही का झाला असा विषय होता ना. म्हणजे झाला ना कलर लावला तिने. लाजली इथे तिथून. ठीक आहे. आता तू डायरेक्ट निघ फक्त बस. शूटिंग टाइम. कॅमेराकडे कसं बघतो? मला ऍक्शन काय करायचं? फक्त काय नाही. फक्त तो बोलतो ना त्याच्यावर. हा बस जे केलंच चलो. हात नको करू. फक्त पुढे हात नको करू. सामने बोले जाऊ. ॲक्शन. बॅकअप. तो पुढे बोलला तेच करतो हा. चल. हे मला कशाला? का तू मास्क लावला पण काढ ना आता. अरे, तो शेवटपर्यंत तोच होता डायलॉग. शेवटपर्यंत दाखवायचंय हा का मास्क आहे? काय दाखव. काम आज आपण घेतलंय आता सुरुवातीला ना दाखवलंय. त्याच्या एप्रिल मध्ये लग्न लग्न हा. आहे. त्याने स्कीम मध्ये आतापर्यंत नाही करून 30-40,000 घालवलेले. ओ भाई साहब. त्याला अजून तरी पण तो काहीतरी म्हातारा unique दिसतोय. करायचंय. कारण कसं आहे, तरी बायको पण तो खूप म्हातारा. सुंदर दिसते. हा, खूप हा. हा नाही चांगला दिसते. त्याच्यामुळे तो ट्राय करते. चल ठीक आहे. चला चला bye. चला पॅकअप झालं ना.
अरे बोला तर झालं ना. नाही झालं नाही, थांबा ना, कलर लावायचं मला. कोणाला कलर लावायचा? तर मित्रांनो याचा गॅरेज आहे. याने सकाळ सकाळी माझ्यासाठी ओपन ठेवलेला आणि तो पण नव्हता. बिंदास भरोशावरती डायरेक्ट ठेव बाबा, तुला जे रील्स बनवायची ते बनव, किती वेळ बनवायची ते बनव. थँक्यू सौरव. घे ना तू, घे ना, घे. लाव अरे लाव म्हणजे लग्न काय तू? लग्न कधी आहे? एप्रिल मध्ये. तर रे तुझं होणार आहे ना? मग भाई मी तर आलाय, मला काय, मी का आलाय इथं. चल ना, लाव डायरेक्टर कसे जरा स्कीम वरती खर्च केलाय ना, त्यामुळे तो लावले. लावून देत नाही, पण मी लावेल होळीच्या दिवशी तरी लावेल. Happy होळी. केसांमध्ये टाकू हे मग तो काय म्हणते केसांमध्ये टाकायला बघ. त्याचा आंघोळ करायची बाकी तसं तुला आंघोळ करायची तशी पण. तर चला मित्रांनो, आम्ही पण स्किन वरती खर्च केलाय. आम्ही पण स्किन वरती खर्च केलाय. तुला का लाव दे. नाही इथे नको येऊ. फक्त कॅमेऱ्यावरती टाक ना, टाकू दे ना. अरे कॅमेरा ठीक आहे, माहिती जायचंय बाहेर. लग्न उद्या नाही तुझं. तर आमच्या लई घाई झाली म्हणून आम्ही. मित्रांनो रील्स जर बघितली नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेली आहे, नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आपले सर नाश्ता करायला आलो आहे, खूप भूक लागली आहे. सकाळी लवकर उठलेलो होतो. मित्रमंडळी गेले जरा. निलेशचं आता लग्न आहे ना, जरा तो तयारी करायला गेलेला आहे. तर नाश्ता करतो. बघा आपल्या मॅडम वडापाव, इथं पण वडापावच खायला आली होती. का तिला वडापाव, तिथं एवढं मस्त नाश्त्याचं हाऊस होतं, पण हिला वडापावच पाहिजे. आणि हिच्यामुळे मला पण वडापावच खायला लागेल. जाऊ दे आता, खाऊन घेऊ, सवय करून घ्यायला लागेल, आवडत नसतं तरी. तर बघा इथं आम्ही आलो आहे मुंबई चाय. आमच्या एरियातच चायवाला आहे. चहा पण खूप चांगला आहे, वडापाव पण खरंच खूप चांगला आहे. असं बोलतात याचे वडापाव मुंबईवरून येतात, पण डाऊटफुल आहे. मित्रांनो नाश्ता आला आहे, बघा वडापाव. हा आहे चीज वडापाव. नाही खरंच इथं वडापावची टेस्ट खूप चांगली आहे. बघा हिला स्नॅप काढायचं आहे. सब कुछ दिखाना है पब्लिक को. चला मग वडापाव खातो, भेटूया पुढं. जातो आहे घरी, आहे लिफ्टमध्ये. बिना आंघोळीची साई. तू चुप बस, काही पण नाही बोलायचं. तू बघ आधी. खरं सांग. मित्रांनो विश्वास ठेवायची, ही बिना आंघोळीची आहे. अजून काय आहे? पेपर. अजून खाऊ आणला, खाऊ. मी देते काढून. अजून किटकॅट माझ्याकडे. चॉकलेट चॉकलेट. काय बोलला? थँक्यू. मला ना थँक्यू बोलला. नाही, काकाने काय दिलं? काकाला तर थँक्यू. किटकॅट घे, अजून किटकॅट घे. किटकॅट. मित्रांनो आलोय आता आम्ही घरी. रील मस्त खूप छान शूट झाली. जर रील बघितली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते, जाऊन नक्की बघा. आणि तुम्हाला एकच सांगायचं आहे, या रील बनवण्याचा उद्देश म्हणजे त्याच्या मागची जी कल्पना आहे ते एवढं सांगायचं होतं की असं दाखवलंय त्याच्यामध्ये की आपला नवरा बाहेर जाऊन कष्ट करत असतो, काम करत असतो. आपल्याला वाटतं की सण साजरे करता येत नाही, आपल्याला त्याच्यासोबत आपल्याला टाईम देत नाही, आपल्या मुलांना टाईम देत नाही. पण असं नसतं, त्यांना पण कामाचं खूप टेन्शन असतं. तर आपण त्यांना एका स्त्रीनी समजून घेऊन त्याचं कामाचं प्रेशर कमी करून त्याला टेन्शन न देता त्याच्याकडून आपल्याला कसा वेळ काढता येईल आणि आपण कसं त्यांच्यासोबत म्हणजे टाईम घालवू शकतो, आपले सण साजरे करू शकतो, हे त्या रीलमध्ये आहे. की आपल्याला असं वाटत राहतं की आपल्या नवऱ्याचं आपल्याकडे लक्ष नाही आहे, तो त्याला आपल्यासोबत सण साजरे करायचे नाही आहेत किंवा फक्त काम काम काम. पण असं नसतं, त्यांनाही तेवढी जबाबदारी असते संसाराची. तर आपल्याला समजायला पाहिजे की आपण कसं त्यांच्यासोबत वेळ घालवू शकतो. हे
त्या रील्स दाखवण्याचा उद्देश आहे की कुठलीही परिस्थिती कशी पण असू दे, पण आपण थोड्या टायमामध्ये, थोड्याशा वेळेमध्ये पण आपण त्यांच्यासोबत आपला सण साजरे करू शकतो, आपण आनंदी राहू शकतो, हेच त्याच्यामध्ये दाखवलं आहे. तर जर तुम्हाला सुद्धा ही रील आवडली असेल तर कमेंट करा, खूप खूप चांगले कमेंट करा, कारण की तसं एक मोटिवेशन एक दाखवलं आहे आम्ही त्याच्यामध्ये. आणि जर तुम्ही पण या स्टोरीला रिलेट करत असाल तर त्या व्यक्तीला तुम्ही ही स्टोरी नक्की शेअर करा आणि आम्हाला खूप खूप चांगले कमेंट करा, एवढंच दाखवते. तर इथेच आता मी हा व्लॉग थांबवते आणि नक्की रील बघा, कसं वाटलं तेही आम्हाला सांगा. थँक्यू. तू हे काय लिहितोय? ही आपल्या मैत्रीची खूण असेल. चालेल.